मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वा इंग्रजीची पोयम प्लीज डोंट रीड धिस पोयम. कवितेचं नाव आहे प्लीज डोंट रीड धिस पोयम, म्हणजे कृपा करून ही कविता वाचू नका, अशा प्रकारची विनंती कवीने या टायटलच्या माध्यमातून केलेली आहे. कवितेचं हेडिंगच आहे प्लीज डोंट रीड धिस पोयम. बघा, आता कवीला ही कविता लोकांना का वाचू द्यायची नाही, त्याची कारणं काय आहेत आणि एकंदरच ही कविता कशाबद्दल आहे, का कवी म्हणतो की तुम्ही ही कविता वाचू नका, प्लीज डोंट रीड. चला तर पाहूया ही पोयम. प्लीज डोंट रीड धिस पोयम, इट्स ओनली मेंट फॉर मी. पहिला स्टांझा. ही कविता वाचू नका, कृपा करून वाचू नका, कारण ही माझ्यासाठी आहे. इट्स ओनली मेंट फॉर मी, म्हणजे ही कविता माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी ती आहे. दॅट्स इट, म्हणून जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ. आता इथून तुम्ही मूव्ह करा, निघून जा. देअर्स नथिंग हिअर टू सी, कारण तुम्हाला या ठिकाणी पाहण्यासाठी काहीच नाही. आता पाहण्यासाठी तुम्हाला काहीच नाही, त्यामुळे तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही इथून चालले जा. दुसरा स्टांझा. बिसाइड्स, म्हणजे याच्या व्यतिरिक्त. आय एम शुअर यू शूड रॅदर जस्ट गो आउटसाईड अँड प्ले. आय एम शुअर म्हणजे मला खात्री आहे की तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहे. तुम्ही काय करा, रॅदर म्हणजे ही कविता वाचल्यापेक्षा तुम्ही काय करा, यू शूड जस्ट गो आउटसाईड, तुम्ही बाहेर जा, अँड प्ले, आणि खेळा, तुम्ही ही कविता वाचू नका. सो पुट द पोयम डाऊन नाव. आता तुम्ही कविता वाचत असाल कदाचित, तर आता ही कविता वाचणं बंद करा, पुस्तक खाली ठेवून द्या. अँड स्लोली बॅक अवे, आणि हळूहळू इथून चालते व्हा. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग. बघा, आता कवीला असं वाटत आहे की तुम्हाला एवढं सांगूनही तुम्ही ही कविता वाचतच आहात. कवीला थोडं या ठिकाणी वाईट वाटत आहे, त्याला तुमचा राग पण येतो आहे, आणि तो आता या स्टांझामध्ये म्हणतो आहे हे हे म्हणजे अरे, व्हाय आर यू स्टील रीडिंग, तू अजूनही का ही कविता वाचतो आहेस, किंवा तुम्ही ही कविता अजूनही का वाचत आहात. दॅट इजंट व्हेरी नाईस, ही कविता फार चांगली नाही, म्हणून तुम्ही ही कविता वाचू नका. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली, डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. मी तुम्हाला एकदा अतिशय नम्रपणे सांगितलेलं आहे की डोंट रीड धिस पोयम, डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस, म्हणजे मला आता दुसऱ्यांना सांगायची वेळ माझ्यावर आणू नका. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना मी की तुम्ही ही कविता वाचू नका, म्हणजे ही कविता वाचू नका, कारण ही कविता माझी आहे. तर अशा प्रकारे कवी त्यांच्या वाचकांना म्हणत आहे की ही कविता वाचू नका, आणि एकंदरच कवीचा उद्देश आहे की ती कविता वाचली पाहिजे. कारण कवीने इंट्रोडक्शनमध्येच आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की जी गोष्ट आपल्याला करू नका असं सांगितलं जातं, ती गोष्ट आपण नक्कीच करतो. कवी या ठिकाणी म्हणतात की ही कविता वाचू नका, आणि वाचक ही कविता वारंवार वाचत असतात, आणि कवीचा उद्देश आहे की ही कविता खूप साऱ्या लोकांनी वाचली पाहिजे. परंतु त्यांनी जे हेडिंग दिलेलं आहे ते हेडिंग फारच मजेशीर आहे. पुढचा स्टांझा. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. अरे, मी तुम्हाला सांगत आहे की ही कविता वाचू नका, कारण ही कविता प्रायव्हेट आहे. मी तुम्हाला सांगत आहे, आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट, ही कविता प्रायव्हेट आहे. यामध्ये काही प्रायव्हेट गोष्टींबद्दल मी काही लिहिलेलं आहे, त्या गोष्टी माझ्याशी निगडीत आहे, तुम्ही वाचू नका. डू नॉट रीड वन मोर लाईन, तरीही तुम्ही वाचत आहात. त्यावर कवी म्हणतो की डू नॉट रीड वन मोर लाईन, आता कृपा करून एकही लाईन शिल्लक वाचू नका. आता तुम्ही जे वाचलेलं आहे बस झालं, त्यानंतर तुम्ही वाचू नका. हे दॅट्स वन मोर, अरे तुम्ही ऐकतच नाही, तुम्ही अजूनही एक लाईन वाचलेली आहे. नाऊ स्टॉप इट, आता तुम्ही थांबा. दिस इजंट युअर्स इट्स माइन, ही तुमची कविता नाही, ही माझी कविता आहे, माझ्यासाठी आहे. तर अशा प्रकारे कवी वाचकांना, रीडर्सला ही कविता वाचू नका अशाबद्दल न वाचण्याबद्दल कवी लोकांना सांगत आहे. परंतु तरीही कविता असल्यामुळे आपण सर्व हे वाचणारच आहोत. पुढचा स्टांझा. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस, म्हणजे तुम्हाला ही कविता वाचण्याची परमिशन नाही. यू रिअली हॅव टू स्टॉप, आता तुम्हाला खरंच थांबायचं आहे, थांबलं पाहिजे. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट, आणि जर तुम्ही इन्स्टंट म्हणजे लगेचच जर ही कविता वाचणं सोडून देत नसाल, क्विट म्हणजे सोडून जात नसाल, या कवितेपासून दूर जात नसाल, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप, मी शपथेवर सांगतो, म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की मी आता कॉपला बोलवेल, एखाद्या पोलिसाला बोलवेल. आणि पोलीस आल्यावर काय करेल, ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स, तो तुम्हाला हँडकप्समध्ये फरफटत घेऊन जाईल, तुम्हाला ओढत घेऊन जाईल, तुमच्या हाताला तो बेड्या टाकेल.
ही विल लॉक यू अप इन जेल, आणि तो तुम्हाला जेलमध्ये टाकेल कारण तुम्ही गुन्हा करत आहात. जी कविता माझी आहे, माझी प्रायव्हेट कविता आहे, ती तुम्ही वाचत आहात म्हणजे तुम्ही गुन्हा करत आहात, अशा प्रकारे कवी या ठिकाणी सांगत आहे. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर, आणि तुम्हाला जेलमध्ये टाकल्यानंतर तो कॉप, तो पोलीस तुम्हाला जेलमध्ये फॉर एव्हर म्हणजे नेहमीसाठी त्याच ठिकाणी ठेवून देईल. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल, आणि जोपर्यंत तुम्ही म्हातारे होणार नाही, आणि फ्रेल म्हणजे वीक होणार नाही, अशक्त होणार नाही, तोपर्यंत तुम्ही जेलमध्ये सडाल. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू, आणि ज्या वेळेला तुम्ही जेलमध्ये असाल त्यावेळेला तुमचे सर्व मित्र तुम्हाला विसरलेले असेल. यू वोंट बी इवन मिस्ड, तुमची कुणी साधी आठवण पण काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिट, आणि तुमची फॅमिली, तुमचं कुटुंब, तुमचे आईवडील, भाऊ बहीण, पत्नी, मुले, हे सुद्धा तुम्हाला फॉरगेट करेल, विसरतील, आणि त्यांनाही हे आठवणीत राहणार नाही की तुम्ही कधीतरी होते, तुम्ही या पृथ्वीवर कधीतरी कुठेतरी होते, तुम्ही त्यांचे नातेवाईक होते, ही गोष्टसुद्धा त्यांना लक्षात राहणार नाही. आणि म्हणून कवी म्हणतो की जर तुम्हाला एवढ्या गोष्टी घडवायच्या नसतील तर तुम्ही प्लीज डोंट रीड धिस पोयम, माझी कविता वाचू नका. बघा या ठिकाणी काही शब्द पण आहेत. कॉप म्हणजे पोलिसमॅन, फ्रेल म्हणजे वीक, आणि अमिगो म्हणजे फ्रेंड. बघा शेवटचे 2 स्टांजाज. अँड ऑल बिकॉज यू रीड धिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन, आणि हे सर्व का होणार आहे म्हणजे तुम्हाला पोलीस पकडेल, जेलमध्ये टाकेल, तुम्हाला तुमचे आईवडील, मित्रमंडळी कोणीच ओळखणार नाही, तुमची साधी आठवण पण काढणार नाही, आणि हे सर्व कशामुळे, कारण तुम्ही ही कविता वाचल्यामुळे. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की फन करा, मजा करा, गंमत करा, बाहेर फिरा, परंतु इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन यू हॅव रेड धिस पोयम, आणि म्हणून तुम्ही फार मोठा गुन्हा केला आणि त्याची सजा पण तुम्हाला नक्कीच मिळालेली आहे. अशा प्रकारची धमकी म्हणा किंवा अशा प्रकारची एक सूचना कवी या ठिकाणी देत आहे. इट्स टू लेट नाव अमिगो, अमिगो म्हणजे फ्रेंड्स. आता कवी म्हणतो की अरे इट्स टू लेट नाव, आता खूपच वेळ झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला बऱ्याच वेळापासून सांगत आहे की ही कविता वाचू नका, परंतु आता तुम्ही ऐकत नाही. आता तर खूप लेट झालेला आहे, म्हणजे आता जवळजवळ ही कविता संपण्यात आलेली आहे. द पोयम इज नियरली डन, आता ही कविता जवळजवळ संपलेली आहे. लास्ट स्टांजा. देअर्स ओनली वन सोल्युशन, आता एकच सोल्युशन उरलेलं आहे. हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू, आता तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली, आता तुमच्या सर्व मित्रांना आणि तुमच्या फॅमिलीला सांगा. दे शुडंट रीड इट टू, की त्यांनी ही कविता बिलकुलच वाचली नाही पाहिजे. तुम्ही एक काम करा, जाऊ द्या तुम्हाला पोलीस आता पकडतील नाही पकडतील, परंतु एक काम तुम्ही नक्कीच करा. तुम्ही आता तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीला सांगा की ही कविता वाचू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय फणी अशी कविता केन नेस्बिट यांनी लिहिलेली आहे आणि आताच ती आपण या ठिकाणी वाचलेली आहे. I hope you might have understood this poem very well, and if you have any problem, write in a comment box. Thanks a lot for watching Moral English Guru for English lessons, English poems and all English material from 5th to 12th standard. And friends, if you are interested in whistle songs, जर तुम्हाला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर माझ्या व्हिसल अँड सिंग या चॅनलला सुद्धा व्हिजिट करा. थँक्यू.